नमस्कार. आपल्यासोबत आहेत शहाजीराव थोरात, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, मातंग समाजाचे आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी फार मोठं त्यांचं योगदान आहे सरकारी पातळीवर लढा उभा करण्यासाठी, महामंडळासाठी आणि त्यांच्या नावासाठी. थोरात सर, अण्णाभाऊ साठे यांच्या ज्या पत्नी आहेत लक्ष्मीबाई यांचं निधन झालं आहे. काय आपण सांगाल त्या संदर्भाचा प्रसंग? त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते आतापर्यंत त्या अण्णांच्या मृत्यूपर्यंत त्या त्यांच्यामध्ये सहभागी होत्या. शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांनी अण्णाभाऊ साठेंना साथ दिली आणि त्या चिरागनगरमध्ये बरेच वर्षे राहत होत्या आणि अनेक कार्यकर्ते बाबुराव भारसकरापासून त्यांची चळवळ सुरू होती. त्यांच्याबरोबर DS साठे साहेब होते, भाऊ कांबळे साहेब होते, हे सर्व त्यांना ओळखत होते. कारण अण्णांच्या माघारी यांनी चळवळ ही चालवली आणि समाजामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची पेन्शन नव्हती किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नव्हता. मूलबाळ नसल्यामुळं ते कुठेही राहत होत्या. काही दिवस चिरागनगरमध्ये दिलीप साठे साहेबांकडे होत्या, परत माझ्याशी संपर्कात सतत असायच्या गेली 25 वर्ष. त्यानंतर काही काळ आता त्या वृद्धपणामध्ये वाटेगावला गेल्या. वाटेगावला जरी गेल्या तरी मी ज्या वेळेला वाटेगावला जाई त्या वेळेला त्यांची भेट घेऊन काही माझ्या यथाशक्ती होईल थोडी मदत, मग ती निवाऱ्याची असो किंवा याची असो, पण मी करत राहील. आणि ज्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये आनंद अशी परिस्थिती झाली, जशी टिळकांची पुण्यतिथी असते आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती असते, अशी परिस्थिती अक्षरशः 1 ऑगस्टला त्यांना मरण येणं हे एक प्रकारचं अण्णांचीच जयंती आणि पुण्यतिथी अशातला प्रकार त्यांच्यामध्ये दिसून आला. आणि शेवटच्या क्षणाला कार्यक्रमाचा ते स्थानिक आमदार देशमुख आणि आले नाहीत असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. स्थानिक आमदार तिथं आले होते, त्यांनी आले होते. सत्यजित देशमुख 31 जुलै 2026 रोजी चिरागनगरमध्ये ते येथील हे कार्यक्रम झाल्यानंतर ते कार्यक्रमाचे आटपून ते वाटेगावला आले. कारण ते त्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्या आमदारांनी त्यांना शेवटच्या तरी क्षणाला किंवा त्यांच्यासमोर तो मृत्यू झालेला दिसत असताना त्यांनी त्यांना थोडीफार विचारपूस तरी कुणाकडे करायला हवी होती. उलट त्यांची अवहेलना झाल्यासारखं झालं. कारण लवकरच नेऊन माणसं पोचायच्या आतमध्येच त्यांना म्हणजे आनंदाचा त्यांना हे करायचं होतं, दुःखामध्ये त्यांना सहभागी नाही व्हायचं होतं. म्हणून ते दुःख ठराविक लोकांनाच दुःख झालं असं आहे. वाटेगावमध्ये स्मारक व्हावं अशी यांची इच्छा होती, परंतु ते चुकीच्या ठिकाणी असू नये असं लक्ष्मीबाई साठे यांचं म्हणणं होतं. काय म्हणणं होतं त्यांचं? त्यांचं म्हणणं होतं की वाटेगावपासून ते बापूतळे 5 किलोमीटर आहे आणि कोणीही तिकडे जात नाही. अशा ठिकाणी जिल्हा परिषदची थोडीशी जागा तळ्याच्या बाजूला आहे की तिकडे कोणीही जात नाही किंवा कोणाचा संपर्कही येत नाही. अशा ठिकाणी बांधण्याचं नियोजन हे सरकारनं केलेलं आहे. त्यासाठी 39 कोटी रुपये मंजूर आहेत म्हणून बांधण्याचा उद्देश आहे. बाकीचं व्हावं तर स्मारक ते कासेगावच्या ST स्टँडच्या जागेवर किंवा तेथील जागेची व्यवस्था करण्याची जबाबदारी तेथील कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्तेच करू शकतात किंवा दुसरं कुणीही करू शकणार नाही. आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन स्मारक करावं. एक पूर्वी वाटेगावामध्ये तो झालेलं आहे, ते त्याच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि भविष्यात वाद होऊ नये, ते सर्वांना उपयोगी असावं. येण्या जाणाऱ्या रस्त्यावरून ते अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक दिसावं की आजच नव्हे तर भविष्यातल्या पिढ्यानपिढ्याला ते लाभदायक ठरावं असं ते स्मारक असावं. तिथे ज्या सुविधा होतील, वसतिगृह होईल, ज्या जे काय सुविधा बसून करता येतील त्या सर्व समाजी उपयोगी असल्या पाहिजे. महामंडळाचं जे ऑफिस आहे अण्णाभाऊ साठे यांचं ते एकच आहे. जिल्ह्याला एक ऑफिस असतं, पण ते प्रत्येक तालुक्याला असलं पाहिजे. ही कळकळीची विनंती मी सरकारकडे या माध्यमातून त्यांच्या दुःखाच्या निधना दिवशी मी करत आहे
अशी मी तुम्हाला आपल्या सर्वांना विनंती करतो. हे होते शहाजी थोरात, लक्ष्मीबाई साठे ह्या पुतणे होत्या, लोकशाहीर होते, अण्णाभाऊ पाहुणे साठे, म्हणा. आणि हे नातेवाईक पण आहेत. आणि अण्णाभाऊ साठेंचा पूर्ण संघर्ष त्यांनी पूर्ण त्यांच्या नावासाठी पूर्ण नाव यावं म्हणून ते कोर्टापर्यंत, हायकोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत लढत आहेत. विविध प्रश्न समाजाचे लढत आहेत. धन्यवाद शहाजी थोरात सर, तुम्ही माझ्याशी बोलल्याबद्दल. स्पेशल रिपोर्ट केलेला आहे. राज्यपालांना नोटीस केलेलं आहे. स्पेशल रिपोर्ट धन्यवाद. मी पत्रकार माधू पवार, मुंबई.